मराठी मातृभाषा चॅनलवर आपले स्वागत। आज आपण शिकणार आहोत मराठी बालभारती इयत्ता दुसरी या पुस्तकातील 11 नंबरची कविता भेळ। विद्यार्थी बालमित्रांनो, तुम्हाला भेळ खायला आवडतच असेल। आज आपण भेळीविषयीच कविता शिकणार आहोत। भेळ कशी बनवतात हेही आपल्याला यातून कळणार आहे। या कवितेचे कवी आहेत मंदाकिनी गोडसे। चला तर मग कविता वाचून घेऊया। आई आई कर ना ग भेळ, छे रे बाबा मला नाही वेळ। आई आई कर ना ग भेळ, छे रे बाबा मला नाही वेळ। एवढे कसले नाराज होता भेळ करू बघता बघता। एवढे कसले नाराज होता भेळ करू बघता बघता। चुरमुरे घ्या कुरकुरीत, शेव पापडी चुरचुरीत। कुरमुरे घ्या कुरकुरीत, शेव पापडी चुरचुरीत। टोमॅटो कांदा कोथिंबीर अगदी बारीक छान चीर। टोमॅटो कांदा कोथिंबीर अगदी बारीक छान चीर। पाणी खजूर थोडी चिंच कालून चटणी केली मस्त। पाणी खजूर थोडी चिंच कालून चटणी केली मस्त। थोडं तिखट थोडं मीठ मिसळून टाका छान नीट। थोडं तिखट थोडं मीठ मिसळून टाका छान नीट। गोल बसा गाला ठसा, गोल बसा गाला ठसा। वाटून घ्या पसा पसा। बघता बघता चटमटा कागद नक्की डब्यात टाका। कवी आहेत मंदाकिनी गोडसे। मुलांनो, खूप सुंदर अशी ही भेळ ही कविता इयत्ता दुसरीच्या पुस्तकात आहे। या कवितेमध्ये मुलं आधी आईला रिक्वेस्ट करतात की आई आम्हाला भेळ करून दे, तर आईला वेळ नसतो। आई म्हणते मला वेळ नाही। मग मुलं नाराज होतात आणि मग आई त्यांना म्हणते की तुम्ही नाराज नका हो, आपण आत्ता अशी बघता बघता भेळ करूयात। आणि मग भेळ कशी बनवायची ही खूप सोपी अशी पद्धत आई मुलांना सांगते आणि ते मुलं छान अशी भेळ बनवतात। तर मुलांनो, तुम्हाला ही कविता नक्कीच आवडली असेल तर आपल्या मराठी मातृभाषा या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा। थँक्यू।